तुम्ही जर ही भाजी एकदा खाल्ली ना तर मटन चिकन तर विसरून जाणारच आणि घरचे सुद्धा ही भाजी 2 वेळा बनव म्हणून डिमांड नक्कीच करणार, एवढी भारी भाजी लागते. तर ही भाजी बनवायसाठी काय काय लागते चला बघूया. इथं भोपळा घ्यायचा आहे आपल्याला आणि मसाल्यासाठी खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं घ्यायचं आहे. कांदा चांगला असा लाटण्याने फोडून घ्यायचा आणि गॅसवर चांगला असं भाजायला ठेवून द्यायचं. खोबरं, टोमॅटो सगळं असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. थंड झाल्यानंतर ते चांगलं असं कट करून घ्यायचं. तवा गरम करायला ठेवून द्यायचा. तव्यात थोडंसं तेल टाकायचं आणि ह्या सगळं त्यात टाकून चांगलं असं व्यवस्थित परत एकदा भाजून घ्यायचं. कोथिंबीर सुद्धा त्यात टाकून चांगलं असं भाजून घ्यायचं. थंड करायला ठेवून द्यायचं. तोपर्यंत भोपळा चांगला असा खिसून घ्यायचा. खिसलेल्या भोपळ्यात हिरवी मिरची, बेसन पीठ, नंतर जिरे, हळद, लाल मिरची पावडर, मीठ टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही कारण भोपळ्याचं पाणी झालेलं असतं. तेल टाकायचं कढईत, गरम करून घ्यायचं आणि आपण जसे भजी सोडतो ना तसंच हे कोफ्ते चांगले असे फ्राय करून घ्यायचे दोन्ही बाजूंनी. तोपर्यंत हे थंड झालेलं मिक्सरला वाटून घ्यायचं. याची ग्रेव्ही बनवून घ्यायची. कढईतलं तेल थोडंसं कमी करायचं